नमस्कार. शनीची साडेसाती म्हणजे नक्की काय आणि तिला का घाबरू नये? एक अत्यंत साधा आणि सकारात्मक ज्योतिषीय विचार. समाजात शनीची साडेसाती या शब्दाभोवती अनेक गैरसमज आणि अनाठायी भीती ही पसरलेली आहे. अनेकांना वाटतं की साडेसाती सुरू झाली म्हणजे आता आयुष्यात फार मोठं संकट, आर्थिक नुकसान आणि दुःखच येणार आहे. परंतु ज्योतिषशास्त्राच्या मूळ सिद्धांतानुसार साडेसातीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे. साडेसाती म्हणजे नक्की काय? जेव्हा आकाशातील भ्रमण करणारा म्हणजे गोचरीचा शनी तुमच्या जन्मराशीच्या म्हणजे चंद्राच्या आधीच्या राशीत, प्रत्यक्ष तुमच्या जन्मराशीत आणि त्यानंतरच्या राशीत प्रवेश करतो, त्या एकूण 7.5 वर्षांचा म्हणजे प्रत्येक राशीत 2.5 वर्ष या काळाला साडेसाती असं म्हणतात. हा निसर्गाच्या कालचक्राचा आणि ग्रहांच्या प्रवासाचा एक अत्यंत नैसर्गिक असा भाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे न्यायदेवता आणि कर्माचे फळ देणारे ग्रह मानले जातात. शनी हा कुणाचाही शत्रू नाही, तर तो एक अत्यंत शिस्तबद्ध आणि कठोर शिक्षक आहे. साडेसातीच्या काळात शनी तुम्हाला तुमच्याच भूतकाळातील आणि वर्तमान काळातील चांगल्या आणि वाईट कर्माची योग्य ती फळं देतो आणि जीवनातील वास्तवाची तुम्हाला मात्र जाणीव करून देतो. हा काळ खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षणाचा आणि शिकण्याचा असतो. साडेसाती माणसाला व्यावहारिक बनवते, खोटे मित्र आणि स्वार्थी नातेवाईक यांचे खरे चेहरे दाखवते आणि माणसाला जमिनीवर राहायला शिकवते. या काळात मिळणाऱ्या अनुभवांमधून आणि संघर्षांमधून माणूस अधिक प्रलब्ध, संयमी आणि समजूतदार बनतो. साडेसाती फक्त वाईटच फळं देते हा अत्यंत मोठा गैरसमज आहे. अनेक लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रगती, स्वतःचे घर घेणं, नोकरीत उच्च पदावर जाणं, राजकारणात यश मिळवणं किंवा मोठे व्यावसायिक यश मिळवणं यांसारख्या अत्यंत शुभ घटना या साडेसातीच्या काळात घडतात. जर तुमचं कर्म आणि हेतू शुद्ध असेल तर शनीसारखा भरभरून देणारा दुसरा कोणताच ग्रह नाही. साडेसातीला शांत करण्यासाठी कोणत्याही महागड्या उपायांची किंवा घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. आपली कामं प्रामाणिकपणे करणं, कोणालाही न फसवणं, घरातील वृद्धांचा आणि हाताखाली काम करणाऱ्या कामगारांचा, मजुरांचा सन्मान करणं हा साडेसातीचा सर्वात प्रभावी आणि शाश्वत उपाय आहे. प्रामाणिक आणि कष्टाळू माणसाला शनी कधीही विनाकारण त्रास देत नाही, उलट त्याला यशाच्या शिखरावरच घेऊन जातो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.